राज्य सरकारनं मद्यविक्रीच्या उत्पादन शुल्कात 60% तर बिअर बार व्यावसायिकांसाठी वार्षिक परवाना फीमध्ये 15% वाढ केली आहे। याशिवाय परमिट रूमसाठी 10% व्हॅट लावण्यात आलाय। या दरवाढीला राज्यभरातील परमिट रूम बिअर बार व्यावसायिकांचा तीव्र विरोध आहे। राज्य सरकारनं लादलेल्या या दरवाढीमुळे परमिट रूम बिअर बारमधील ग्राहकांची संख्या झपाट्यानं घटत आहे। सरकारच्या अन्यायी करवाढीमुळे परमिट रूम व्यावसायिक अडचणीत येणार आहेत। राज्य सरकारच्या या अन्यायी करवाढीला विरोध करण्यासाठी आता राज्यभरातील परमिट रूम बिअर बार व्यावसायिकांनी आज व्यवसाय बंद ठेवून राज्य सरकारच्या करवाढीला विरोध दर्शवलाय। कोल्हापुरातील व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं कोल्हापूर जिल्हा परमिट रूम बिअर बार असोसिएशनचे अध्यक्ष उदयसिंह निंबाळकर यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक जी वाढ केलेली आहे उत्पादन शुल्कमध्ये जवळजवळ 60 ते 100% वाढ। त्याचप्रमाणे आमच्या व्हॅटची आमची अशी मागणी होती की ती रद्दच करावा, परंतु 5%वरून 10%वर नेणे। प्रत्येक वर्षी फी लायसन फीमध्ये वाढ ही 10% होती, आत्तापर्यंत 4-5 वर्षामध्ये ती एकदम 15% केलेली आहे। या सगळ्या गोष्टीमुळं परमिट रूमचा व्यवसाय हा पूर्णपणे डबघाईत आलेला आहे। आणि आज आमच्या ज्या शिखर संस्था आहेत मुंबईच्या फेडरेशन ऑफ हॉटेल असोसिएशन अँड रेस्टॉरंट आणि आहार यांनी यासाठी केलेलं आवाहन संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी बंदचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळं आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेवून या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आलेलो आहे। हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर यांनीही राज्य सरकारच्या करवाढ धोरणामुळे हॉटेल व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचं सांगितलं। कोल्हापूर जर का आज बघितलं, म्हणजे कालची फिगर बघितली, गेल्या 2 दिवसामध्ये साधारण 1.5 लाख पर्यटक कोल्हापूरला आले होते। आणखी त्याच्यामध्ये ही सेवा कोल्हापूरचे हॉटेल व्यावसायिक चांगल्या प्रकारे देत आहे। आणखी इनडायरेक्टली आम्ही इकॉनॉमीला चांगल्या प्रकारे हातभार लावत असताना ही जी अयोग्य वाढ केलेली आहे ती आम्ही सरकारला निवेदन देणार आहोत। दरम्यान आज दुपारी कोल्हापुरातील हॉटेल बिअर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केलंय।